फोनचा डिस्प्ले चालूच विना झालाय. शोरमा खायची तयारीत. कसं आहे? मस्त दर्शन झालं, पालखीचं दर्शन पण मिळालं. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर आता आम्ही आलो जिमवरनं. जरा चालू आहे, किरकोळ कामं आहेत. गाडीत पेट्रोल नाही आहे दादांच्या. 50 रुपये पेट्रोल लागणार आहे. जरा काय म्हणतात ते कडकीलेच आहे. तर तुम्ही पण समजून घ्या, नॉर्मल स्टुडंट असणार की कडकी तेवढी असणार नाही. लईच आहे पण आमची शब्द नाही माझ्याकडे. शब्द नाहीत माझ्याकडे, पैसे पण नाहीत, शब्द पण नाही. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, एवढंच करा फक्त आता. चला 50 करा, 50 रुपये 50 ना. तुम्ही तीच कपडे घालून आहे असं बाहेर पडलो आणि विचार केलो की आज पाऊस पडणार नाही. तर तुम्ही बघू शकताय थांबा, इथे दिसणार. पाऊस दिसणार नाही कॅमेऱ्यात, पण जोरात पाऊस आलाय आणि परत अडकले. आणि त्यानं मला पण गडबडीत बोलून घेतलाय. मी एकटं काढतो, मला कंटाळा आला ना, मी याला अडकलोय. असं आहे, एकटं कधी अडकायचं नाही. कधी पण अडकला तर मित्राला पण अडकवायचे. तर आता आम्ही चाललोय पावसात प्रोटीन आणायला. कसं आहे, तब्येत करायचं म्हटलं की कसं पण करायचं. आणि काय आपल्या चॅनलच्या बजेटची कमतरतामुळं आपल्याकडे गाडी नाही आहे. तर पावसात फिरायची वेळ आल्या, बरोबर आहे का नाही. या उपटसुंबाला गाडी बी येत नाही, काय उपयोग नाही. असल्यांना मी किती दिवस सांगतोय गाडी शिका, गाडी शिका, गाडी शिका. कुठली स्प्लेंडर सगळ्या ट्रॅक येते मला. हा मोठं बोल. आणि आजचं ज्ञान, पावसाळ्यात स्प्लेंडरच्या मागं थांबू नका, अंगावर चिकळ्या उडतात खूपच, कपडे बाद, सगळं बाद. आणि हे मी पहिला पण व्हिडिओ मध्ये सांगितलं असेल, पण हे ज्ञान लक्षात ठेवा 100%. अर्जुन बघा 2 रुपये समोसा आहे आजच्या दिवशी. कसं वाचायलाय बघा, कसं वाचायलाय, खुशी बघा मनावर. लग्नात जेवण असते काय फुकट मिळते तसं. ज्यांना कोणाला माझ्या वाढदिवसात जेवण पाहायला आहे त्यांनी आज या सायबर चौकात. 2 रुपये मी माझ्याकडनं देतो. 2 रुपयाला समोसा इथं, 2 रुपयाला तुम्हाला समोसा देण्यात येईल. भाजी घेतल्यासारखं घेऊन चाललोय आता डबा प्रोटीनचा. आणि काय सर चांगले आहेत, तुम्हाला माहितीच आहे. शेकर फ्री दिलाय. आणि अर्जुनला मी आता घरात गेलं एक काम देणार आहे. भांडी घासायची आहेत घरातली. असणार काय तोंड कसलं पडलं हा. पण काय लगा असं काय वागतं तू. कसं आहे कराडची भाषा. काय लगा विराड आहे का नाही कोण. चला, आज दिवस खर्चच आहे. आयुष्याला माझा अर्थ आहे, लय अर्थ आहे. तर आज दिवस खर्चच आहे. आज प्रोटीन घेतलो, म्हटलं पैसे निवांत सपणार डॅडींकडे. तोपर्यंत लगेच मम्मीचा फोन पडला आणि डिस्प्ले गेला. म्हणजे खर्च काय थांबलं नसाय पाय, बरोबर आहे नाही. इनकमिंग काय नाही, नुसतं आउट गोईंगच आहे. हे असं आयुष्य दुश्मनांचं पण नको, बरोबर आहे का नाही. 100%. पण लय वाईट, फोन पडलेला डिस्प्ले केलेलं तर लय खर्च असते. चला जाऊन बघूया. टचपॅड पण गेला नसाय पाहिजे, नाहीतर आणि जास्त खर्च. दुःख. फोनचा डिस्प्ले चालूच विना झालाय, नुसता व्हायब्रेट व्हायलाय. ते मला फील व्हायले, तुम्हाला कळत नसेल. आले रिपेअर करायला, बघतो किती खर्च आहे. 7,500 रुपयाला का नाही ओप्पोचा ओरिजिनल डिस्प्ले. 7,500 रुपयाला असला फोन सेकंड हँड येईल, होय की नाही. खायला लागा काय रेट सांगता लागा, बरोबर आहे काय. त्या फोनला रिपेअर करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे फोनला हार घालून विसर्जन केलेलं परवडते, होय की नाही. काय याला अँड्रॉइड फोनला 7,000 रुपये, 7,500, ते पण 7 नाही 7,500 किंवा 8,000 रुपये म्हटला. अरे दादा असं चालते का. 7,500 किंवा 8,000 रुपये, 7,500 किंवा 8,000 रुपये मध्ये मी आयफोन घेतो भाड्यानं, मरूपर्यंत वापरायला देतील प्लीज. अरे बा खरंच एवढं पैसे वर्थ नाही वाटत मला. परत वाजायला लागला आयफोन फोन मध्येच वाजायला लागला तो. गुई 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 व्हायब्रेटर चालवते फोनचा आपल्या पण. इफ यू नो यू नो. इफ यू नो यू नो. गुई गुई गुई. तुला इंडियन सोल्युशन सांगतो. फोन घ्यायचा ढबाढब आपटायचा. घरातले आमच्या असंच करतात, काय पण घालं की फोन घेतात आपटतात नुसतं फोनवर. ते चालू होत तर नाही, पण नुसतं मनाला शांती मिळतात. चालू होईल असं वाटतंय की नाही. सगळ्या घरात तसंच आहे, मराठी घरात. एक पोरगी होती आता, कशी असेल ती. अर्जामध्ये काय म्हटलास. तेच रे पोरी काय तर वेगळं ट्रिप असत्या.
असं कसं हसतायत का रडतायत काय कळतच नाही. आणि अर्जुनला तर दुःख वेगळंच आहे. पोरगी त्याकडे बघून हसाल्या का रडा लागल्या कसं कळणार. बरोबर आहे नाही. जर तुम्हाला याकडे बघून स्माइल द्यायची असली तर सरळ असं असं हसा की असं काय काय असते. शोरमा खायची तयारीत कसं आहे आता. शोरमाचं त्याने हे लावलाय म्हणून किती प्रेमानं बघालाय बघा. कधी तयार होणार एकदा. एवढ्या मोटिवेशन न एवढ्या लांब आलतो शोरमा खायचं म्हणून. आणि दादांनी म्हटले किती वेळ लागणार. 15-20 मिनिटात मी तयार करून खाते. तर आता मी चाललोय करावे पार्कात शोरमाच खायचा आहे. आता तर मनात बसले आणि एकदा मनात बसलेली गोष्ट मी कधीच सोडत नाही. मैंने एक बार कमिटमेंट कर दी तो मैं अपने आप की भी नहीं सुनता. कसं कसं असं 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 करायलाय पूर्ण मूठ मोडूपर्यंत चालवायचे म्हणजे. अर्जुन म्हणते मी चड्डीवर आलोय मी विकासला येणार नाही. अरे विकास काय ह्याची जागा आहे वे. काय म्हणतात मोमोज खायला चालले आता असं ठरले. तर काय मोमोज खायचं ठिकाण काय स्टँडर्ड आवरून जायचं असते. नको तरी मला. अरे मला खायचं ना. ब्लेझर घालून येतोस काय मोमोज खायला. हे शोरमा नाही रे मोमोज. सॉरी मला आवडत नाही रे. मला आवडतच नाही. ठरलेलं काय आपलं. अरे काय परत वळवला आबाईनं. चला ग बात गाडीचं हँडल या आता काय म्हटलं येऊन येईल तिथं. पण पैसे माझ्याकडे आहेत ना. अगं बाई ग नारळ ओढतो बघ ती पैसे देताना. पैसेच नाही म्हणतो आता कशी मारतो बघ तुझी. ही गाडी देत नाही. राहून दे मांडी घालून बसूया आपण इथे. तुझे तिथे पैसे देऊ नको. नारळ टेकवला असता पोरगीला. आधी पाटीलची एकच इच्छा ऑर्डर लवकर यायची कधी. हा येत नाही. अरे पण माझी अशी इच्छा आहे की आपण इथनं ऑर्डर सांगायचं तिथनं ऑर्डर येणार आणि आपण डायरेक्ट खाणार. बरोबर आहे का नाही. असं पाहिलं का नाही. मॅडमला मॅनेज केलंय भाऊ. काय विषय सोडवलाय. आईला पेपर सोडवायचं टेक्निक भारी आहे का. अजून शिकतो थांबा मी. घुमवा आता घुमवा अशीच होणार तब्येत बाहेरचं खाऊन. तर आता एक कपल बसलेलं अजून एक कपल बसलेलं. तर माझं असं म्हणणं आहे की आयुष्यात पोरगी अशी पाहिजे जी आपल्याला बादवेळी पण सपोर्ट करते का नाही. बरोबर आहे. आणि आपल्याबरोबर फक्त 5 स्टार हॉटेलमध्ये नाही तर अशा इथनं बंद आहे पण साध्या ठिकाणी म्हणजे ज्यावेळी आपल्या खिशात जास्त पैसे नसतात त्यावेळी पण आपल्यावर असायला पाहिजे. तर अशा बाबतीत माझं नशीब लय चांगला आहे आणि अर्जुनचं लय फाटका आहे. तर आता मला दिसते का माझं नशीब चांगला आहे कारण मी एवढा गुड लुकिंग आहे. अरे डोक्यावर केस आहेत काय. आहेत परत केस परत आणता येते पण नशीब असं आणता येत नाही वाढून धरून. कळलं काय. नशीब पण बदलणार माझं भावा लवकरच. बघूया की नशीब कधी बदलते आणि कोणाचं बदलते. माझंच बदलणार आहे भाऊ. अरे बघूया बादशाह नशीब बदलायला लाग बसलाय. हातावर नशीब माझ्या मी स्वतःच लिहिते. काय बडजीच आहे मी. बॅक टू वर्क परत चालू आहे मोबाईल रिपेअर करायच्या कामासाठी मम्मीचं. परत आहे आपल्यावर अर्जुन पवार कपडे बिपडे झणझणीत घालणार आहे आता. तर रुबाब बघा केवढा आहे. काम चालू. बघूया आता इथे किती रुपयाला देतात. आयुष्यात बार्गेनिंग शिकायला महत्वाची गोष्ट आहे. मला बार्गेनिंग करता येत नाही. तुला येते तेच रे कधी गरज पडलेलं पण आता असं ते शिकायला पाहिजे सगळं. बया आहे कामात. आप्पा बसव ना लवकर जाय पुढं लवकर. घाई आहे ना आप्पा आवर ना. काय लागा किती वेळ लावतो तू. आप्पा त्या दुकानदाराला दिला धप्पा 1500 रुपयात काम संपलं. बरोबर आहे का नाही. त्याने किती रुपये म्हटलेला 7,500 रुपये. तर 1500 काम 25 विषय संपला. तर आपल्याबरोबर आहेत मम्मी श्री आणि आम्ही जात आहे महालक्ष्मीला मंदिराला. जरा देवाला जाऊया. दिवसभर नुसतं कामं केले. आज मम्मीनं पण मला ॲप्रिशिएट केले काम केल्याबद्दल. केलेस का नाहीस. आता जरा बरं वाटते. असं कसं जरा दिवसात जरा ॲप्रिशिएशन कोण करत नाही. मम्मीनं जरा केल्यावर पाहिजे बघ जरा भारी असते भारी वाटते. चला जातो जरा परत लावूया. मस्त दर्शन झालं
पालखीचं दर्शन पण मिळालं आणि जरा प्रदक्षिणा घालतो, जरा घरी जातो. चला गाईज, आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.